म्हणतात ना, नशीब आहे आमचं की आम्ही कोकणात जन्माला आहे. सो गाईज गुड मॉर्निंग. आणि आज आमचा सेकंड डे आहे गावातला आणि 9 वाजलेत आता. आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो आहे देवगडला जायला. तर आता म्हणजे लांब नाही, बाहेरच येते, जिथे काल आम्ही दुकानात आलो होतो ना तिकडेच बस येते. तर ती टायमानुसार असते. तर आपल्याला ती बस पकडायची आहे आणि माझे आजोबा मागे आहेत. तर आम्ही 3 जण चाललो आहे ॲक्च्युली. सो चला आता आपण इथे बससाठी वेट करूया आणि बसने जाऊया देवगडला. माझं गाव देवगडमध्ये पण आत आहे, पडवणे. सो आता आम्ही इथे थांबतोय बशीसाठी. बस येणार आणि मग आम्ही इथून जाणार मार्केटला देवगडला. आमच्या गावात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. सोसायटीच्या समोरच आहे आणि हा जो समोरचा रस्ता आहे पालिये गावात जातो. बस म्हणजे जो पहिला समोरचा वे आहे हा इथून येते आणि पालिये गावात पण जाते आणि तिथूनच परत ती रिटर्न फिरते. आणि ती स्कूल आहे जी 7th पर्यंत आहे. गावातली एकच स्कूल आहे. त्याच्यानंतर मोठ्या स्कूलसाठी वाड्यात जातात. आणि इथून आता आपण पोचलो आहे देवगडात. बस येते वगैरे. हा देवगड आपला प्रॉपर देवगड मार्केट आहे. ही सामान वगैरे बघते आता. आणि आपली रॉयल बेकरीमध्ये जाणार आहे आम्ही लोक आता सामान घ्यायला. तुळशीचं लग्नसुद्धा आहे तर म्हणून आम्ही त्या सर्व गोष्टीचं सामान जे लागणार आहे ते घ्यायला आलो आहे. हिला काय स्मूदी वगैरे येते ते दिसतंय. मुंबईमधून आली आहे तेव्हापासून. मग आता आपण बघूया काय सामान घ्यायचं आहे ते. आणि समोर बघा तो आपला बस डेपो आहे आणि तिथे रामाने वडापावसुद्धा आहे. ते पण तुम्हाला दिसेलच पुढे जाऊन. आणि आता बघूया आपण. हो गाणं बोलत होते. इकडे कचरा तिकडे कचरा, कचरा टाकू नका. ते ना ते गाणं बोलत होती कचऱ्याची गाडी ती वाली. इकडे कचरा तिकडे कचरा, कचरा टाकू नका. ए गंदा गंदा गंदूस. हा तिकडे वडापाव आहे. तिकडे चायनीज आहे का? एनिथिंग इज देअर. चायनीज नाही तिथे काहीच नाहीये. हो तिकडे काय नाही आजोबा मला माहिती आहे. आम्ही गेलेली पप्पासोबत. गैया प्यारी गैया. कोण फक्त चालते आजोबा. कोणता वडापाव फेमस आहे? रामाने वडापाव. खायचं आहे ते फुल आहे ते वडापाव आहे ते मला खायचं. 1 बस 2 बस 3 बस 4 बस आणि आमचा डबल डेकर. ती पणजीची आहे गोवा प्रॉपर. ही मोरवे आहे. ही तळेरे आहे आणि ही तांबेडे आणि बाकी माहीत नाही मला कोण कोण आहे. ही चव लावते. तर गाईज आम्ही आहे ना आता बससाठी वेट करतोय. नाही आता म्हणजे असं कोणी विचारलं ना. आपल्या इथे विचारलं होतं सोसायटीमध्ये होतं ना काल आम्ही घ्यायला गेलो होतो. मला ते पेप्सीवाल्या काकांनी पण विचारलं. आम्ही वाडी करायचं तर कोण त्याचे पास बनले ते त्यांनी त्या पास करायचं. देवीच्या मंदिराचं हो त्यांच्या पावसाचं जात होते आपल्या दारातून. तर आम्ही बघा
करतोय इथे गाडीसाठी. आमची गाडी अजून आलेली नाही आहे, 12:05ला येते, पण ती बस आज लेट आहे. तर आता आम्ही देवगड ते पळवणे जी बस आहे ना ती पकडली. हां 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 हो. आम्ही परत चाललो घरी. कावलेवाडी. हा कावळेवाडी. आजोबा रुमाल. हे खूप मस्त वाटतंय एवढा साईड. गाईज सॉरी, बस खूप हलते, मी काही नाही करू शकत त्यासाठी. बस पण आणि झाड. नेक्स्ट टाइम मी आहे ना गिम्बल घेणार. गिम्बलने तेवढं नाही होत. क्यूट आहे म्हणजे क्यूट काय बोलते यार. क्यूट काय पीसफुल प्लेझंट म्हणजे लाईक जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि हे वाव. चला तर आता एवढं सरस सामान मी घेऊन जाते ना. तिच्याकडे एवढं सामान आहे आणि तुम्ही बोच तुमच्याकडे ऊस आहे फक्त. इन हिंदी. तू काय करते. मी गन्ना ऊस दाखवत ती कशी घेऊन जाते बघा बोचक्या उचलल्यासारखं. इकडे कोंबडे आहेत 2-2. तर गाईज मुंबईला पण बघू शकता तुम्ही मी कशी राहते आणि इथे पण अशीच राहते मी. काय फरक नाही आहे माझा. ती ना आमचे सामान उचलण्यासाठी मी आम्हाला आम्ही बनवलं तिला. मस्ती आहे ही. हो काहीच नाही आहे. आमचे ब्लॉग सर्व बघतात. सर्वांचा वे ऑफ इंटेन्शन अलग असतो त्यामुळे. तिकडे किचड आहे. एका की तिला बोलतात डोक्यावर घेतली प्लीज एकदा घेऊन दाखव. ती कमरेवरती घेते कड्यावर. ग्रीनरी ही चालते. मला डोक्यावरती घेऊन नाही जमणार. माहिती पडलं पडली. मला मजा येईल बघायला. पहिला व्हिडिओ म्हशी गुरं वगैरे इथे ना इथे म्हशी येऊन धपाक धपाक दिसते एवढ्या मारून आंघोळी. गाडी येते गाडी येते. हाय काकी. त्या काकी तिकडून बघून हसतायत सगळे कारण की आम्ही ब्लॉग वेडी समजणार नाही तुला. तुला बोलली मी. तुला सोडूनच जाणार मला नुसतं माहिती येते एकटी जा घरी. रोदू एक्साइटेड आहे. आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला असे नारळाचे झाड दिसतील. खूप म्हणजे खूप आहेत. आधी आता आम्ही 5 जण काका अंशू स्वरा ऋतू आणि मी आम्ही लोक चाललो आहे. आम्ही लोक कुठे चाललो आहे. आम्ही समुद्रावरती चाललो आहे. हा गाईस थोडंसं वॉइस माझं असं लाईक बोलतात ना जड वगैरे वाटत असेल. मी जस्ट झोपेतून उठली आहे म्हणून.
आणि आमच्या घरापासून इतकं जास्त काही लांब नाही आहे. आमच्या घरापासून फक्त आहे ना, फक्त आणि फक्त 5 मिनिटावरती आहे समुद्र. आणि आम्ही चाललोय समुद्राकडे. तर चला आपण समुद्रावरती भेटू. हा व्ह्यू बघू शकतात गाईज. इथे म्हणजे सुतं असं बोलतात ना, म्हणजे आपल्या समुद्रापासूनच जुडलेलं आहे. बट इथे कसं, इथे पण थोडेफार म्हणजे आता पहिला आम्ही तिथूनच जायचो डायरेक्ट, पण आता पूर्ण पाणी पाणी असल्यामुळे आम्ही तिथून जाऊ नाही शकत. तर या वेळेने जातोय. आणि तिकडे पण म्हणजे पोहायला वगैरे आहे की सुत्यामध्ये खूप. पहिला मी लहान होती ना, तर आम्ही तिथेच जायचो. आता आम्ही आहे ना आमच्या देवळाजवळ आलो आहे, पण आता नाही जाणार आम्ही देवळात. उद्या देवळाचं उद्घाटन आहे मॉर्निंगला, तर तेव्हा आम्ही येऊ इथे. हां, आता आम्ही इथून डायरेक्ट समुद्राच्या इथे. मी तरीसुद्धा तुम्हाला असं दाखवते आमचं देऊळ. आता तुम्हाला इतकं बरोबर नाही दिसणार, कारण की लाइटिंग्स वगैरे सर्व चालू आहे. लाईट्स वगैरे लावतात आहे देवळाचं, कारण की नवीन बांधले ना देऊळ, तर त्याचं उद्घाटन वगैरे आहे उद्या. देवाची म्हणजे स्थापना करणार. तर ते सर्व तर मी तुम्हाला उद्या नक्कीच, म्हणजे तो दुसरा ब्लॉग असेल, तर त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दिसेल जे काही म्हणजे फंक्शन्स असणार आहेत आमच्या गावात. आणि बघू शकता की लाईक बाजूनी पूर्ण असे लाईट्स वगैरे लावलेत, तर काम आणखी चालूच आहे. चला आपण समुद्राकडे जाऊया. जसं की गाईज आम्ही लोक आहे ना आता आमच्या समुद्रावरती पोचलो आहे. आमच्या गावातलं समुद्र म्हणजे लिटरली लाईक बोलतात ना, गावाचं समुद्रच काय, गाव पण एकदम बोलतात ना स्वर्गापेक्षा काही कमी नाही आहे. बाजूलाच बघू शकता. एकदम 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 बोलतात ना नशीब आहे आमचं की आम्ही कोकणात जन्माला आहे. आणि हे फुलं, ही फुलांचे फोटो काढते. फोटो नाही, खास येणार बघा, काय कामा नाही फुलं. तो एक जंगली तिथे खेळतोय. मी चला तुम्हाला समुद्र दाखवते. ठीक आहे. आणि मी झोपेतून उठली तर तुम्हाला तर दिसतेच आहे मी कशी. उप्स, लागलं. बरोबर बोलली मला की काटे आहेत तिथून नको जाऊ. ग्लो बघा, ग्लो एकदम मस्त. तर कोणाच्या समुद्र तिथे लाईक बोट तयार करतात आहे. तर बोट आहे ना आज रापण आहे, तर रापणीसाठी बोटीची तयारी चालू आहे होळीची. आता सर्वजण मस्त त्याची पूर्ण तयारी करणार. मग बोट म्हणजे लेट टाकतात पाण्यामध्ये, लेट घेऊन जातात अशा समुद्रात. तरी तुम्हाला दिसत असतील असे 2-3 बोट्स आहेत समुद्रात. हे सर्व मच्छी पकडणार, मच्छी पकडायला जाणार. आणि आम्ही ते बघा, कोकणात आलं की माणसाचे असे हाल असतात, नेटवर्क शोधत फिरावं लागतं. मी आणि माझं कोकण फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे. बाकी सर्व तर तुम्हाला दिसतंच आहे, अमेझिंग आहे. आणि हा सनसेट रिअलमध्ये म्हणजे जे कॅप्चर होतोय ना, हा तो व्ह्यू मोबाईलमध्ये नाही होऊ शकत, मला माहिती आहे. बट हे खूप सुंदर आहे गाईस. तिथं काय रेंज शोधत राहणार आहे. आता तिने माझे फोटो काढले म्हणजे. आणि समुद्र तर बघा, वाव यार, एकदम म्हणजे मुंबईला आपल्याला एवढं खाली खाली समुद्र आणि नाही भेटत. तो आमचा एक जंगली आहे
तो मस्त खेळतोय, म्हणजे खूप लांबपर्यंत एकदम बोलतात एकदम मस्त फुल. गोवाचा पण बीच आहे बोलतात ना, बागा बीच पण इतकं क्लीन नाही जेवढं आमचं समुद्र आहे. म्हणजे खूप क्लीन आहे, खूप सिरियसली. हाय, काय करतोय तू? त्याचं चालू आहे काहीतरी. रिफ्लेक्शन ऑफ सन बघू शकता. बोट घेऊन चाललेत आता राफ्टिंगसाठी आज. सर्वे चाललेत राबणीला. तर आपण म्हणजे ना मजा आहे काही ज्या पद्धतीने. वाव, ते बघा म्हणजे एवढी लाट येते, पण ते सर्व असे ना धक्का मारत मारत पुढे जाणार घेऊन. आणि पुढे जाऊन मग जे मच्छी पकडायचं असतं ते सर्व टाकणार आतमध्ये जाऊन, जाळ जे असतं ते. सो गाईज, हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा, आणि लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा. बघा काका माझे हाय करतात आहे, तर माझ्या काकांकडून पण मिनी फॅमला हाय आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा, आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्कीच करा. अंशू पण हाय करते तुम्हाला, तर हाय तिच्याकडून पण यूट्यूब फॅमिली. सो चला, बाय, टेक केअर. सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. आणि व्लॉग कसा वाटला ते पण सांगा आम्हाला.